नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी आज एक तुम्हाला पिठल्याचा प्रकार दाखवणार आहे. पिठलं 2-4 प्रकारांनी करता येतं, पण मी अगदी खूप आपल्याला घाई गडबड आहे आणि पटकन आपल्याला करायचं आहे, तर कसं पिठलं मी करते ते तुम्हाला मी आज दाखवते. तर इथे पिठलं करण्यासाठी मी पातेलं तापत ठेवलं आहे. त्या पातेल्यामध्ये मी आता तेल घालणार आहे, पण पिठलं आहे त्यामुळे अगदी कमी तेल नाही घालायचं, थोडं म्हणजे असं 1, 2, 3 चमचे एवढं तरी हवं. आता तेल तापलं आहे, मी त्यामध्ये मोहरी घालते. आपल्याला फोडणीच करायची, आपण रेग्युलर फोडणी करतो की नाही तशीच. मोहरी जरा तडतडली की आपण जिरं घालूया आणि हिंग घालूया आणि हळद घालूया. आपल्याला हे मिरच्या घालायच्या आहेत. आता या 2 मिरच्या घेतलेत. तुम्ही जसं तिखट खात असाल त्याप्रमाणे तुम्ही मिरची घाला आणि टाकला कढीपत्ता आणि हलकंसं थोडं असं कोंडी ढवळून म्हणजे छान वास येतो पिठल्याला, मस्त खमंग आहे. नंतर हे मी पाणी फोडणीला टाकणार आहे, पण पाणी मी हे 6 वाट्या घेतलेलं आहे. सहा वाटे पाणी घेतलं आहे. आता मी गॅस मोठा करते, कारण आपल्याला त्याला उकळी आणायची पाण्याला. मी 1 वाटी बेसन घेतलं आहे आणि त्यासाठी मी 6 वाट्या पाणी घेतलं आहे. मी हे प्रमाण तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की जर तुम्ही पहिल्यांदा करणार असेल तर साधारण तुम्हाला अंदाज कळावा. आपण 4 वेळा करून झाल्यावर आपल्याला आपोआप अंदाज कळतो आणि नेहमी मग मोजून घ्यावं लागत नाही. आता आपल्या घरात माणसं किती आहेत? 4 आहेत, 2 आहेत, 5 आहेत. त्याप्रमाणे आपण पिठलं करणार की नाही, त्याप्रमाणे मग त्या बेताची पातेली घेऊन तेवढं पाणी आधी घालून, म्हणजे आता ते तुम्हाला 4 वेळा केल्यावर कळणारच. आणि नंतर मग त्याच्यात असं आपली बरणी पिठाची केलेलीच असते, म्हणजे महिन्याचं पीठ आपण दळून आणलेलं असतं, त्याच्यात आपण डाव चमचा काहीतरी ठेवलेलं असतं. मग त्यानेच डायरेक्ट पीठ घातलं तरी चालतं, अंदाजाने घालायचं. काही एवढं फरक पडत नाही त्याने. म्हणजे कमी वाटलं तर अजून चमचाभर घाला, काय फरक पडतोय. फक्त हे अगदी जे पहिल्यांदाच करणार आहेत, नवशिके आहेत, त्यांच्यासाठी मी हे प्रमाण तुम्हाला पाण्याचं सांगितलं आहे. आता या पाण्याला आधण आलेलं आहे, तर त्याच्यात मी चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ हे असं आहे की आपापल्या चवीनुसार घालावं. आणि आपल्याला आता हे घालायचं आहे आमसूल. आमसूल म्हणजे कोकमसाल. आणि चवीसाठी चिमटीभर साखर. जसं आपण गोडाच्या पदार्थात कणभर मीठ घालतो तोच प्रकार हा आहे. ह्यामध्ये ही जर चिमटीभर साखर घातली तर त्याची लज्जत वाढते पिठल्याची. त्यामुळे हे बघा, अगदी चिमटीच घालते मी. तुम्हाला आवडत नसेल नका घालू. हे बघा, साखर मीठ आणि आमचूर वगैरे आपण घातलं आहे, ते मी चांगलं ढवळून घेते. हे बघा, चांगली उकळी आली आता पाण्याला. आता मी गॅस बारीक करते. आता आपण यामध्ये बेसन घालूया आणि असं बेसन घालायचं, एकाच ठिकाणी असं घालायचं आणि 1-2 सेकंद 3 सेकंद असंच ठेवायचं. आणि अलगद मग डाव घालून थोडं असं खाली ते दाबायचं. म्हणजे जशी आपण उकड करताना खूप अगदी घोटलं होतं की नाही, पातेल्याच्या कडेला पीठ घेऊन तांदूळाचं पीठ उकड केली तेव्हा, तसं आपल्याला करायचं नाही. याला नुसती अशी डावमध्ये घालायची, म्हणजे आपोआप त्याला त्या गुठळ्या राहतात. आणि उकळायला लागलं की ते जे बाकीचं पीठ असतं ते ॲटोमॅटिक पाण्याबरोबर उकळतं आणि आपलं पिठलं तयार होतं. आता हे मी असं हलके हलके ढवळते आहे. आणि गुठळी अगदी खूप जर आपल्याला एखादी मोठी दिसली तरच थोडीशी अशी साईडला हे करायची, नाहीतर मग तशाच उकळू द्यायच्या गुठळ्या. याला गोळ्यांचं पिठलं असंच म्हणतात. आणि आपण जेव्हा पाणी कालवून, म्हणजे पीठ कालवतो पीठ, आणि जेव्हा आपण ते पीठ कालवून घेतो आधी, तेव्हा ते एकदम प्लेन पिठलं होतं आणि ह्याच्यामध्ये अशा गोळ्या गोळ्या राहतात.
आणि त्या भाताबरोबर इतकं सुंदर पिठलं लागतं हे. आणि म्हणून मी हे पिठलं बरेच वेळा करत असते. म्हणून म्हटलं चला आता आज व्हिडिओ पण करूया. तुम्हाला कदाचित माहीत असेल सुद्धा, पण नसेल माहिती तर करून बघा, तुम्हालाही आवडेल हे पिठलं. हे बघा, याला आता उकळी चांगली आलेली आहे आणि असंच 5 मिनटं आपल्याला 5 ते 7 मिनटं असंच उकळत ठेवायचं आहे. आता मी यामध्ये हे खोबरं घालते. हे मी आहे सुकं खोबरं घेतलेलं. कुठलंही खोबरं चालतं. तुमच्याकडे जर ओल्या नारळाचं खोबरं खवलेलं असलं आणि ते पण जरी घातलं तरीसुद्धा चालतं. आणि ही घालूया आपण कोथिंबीर. कोथिंबीरने तर खूप स्वाद पिठल्याला चांगला येतो. झक्कास एकदम टेस्टी पिठलं होतं हे. आणि या ज्या ह्याच्यामध्ये पिठल्यामध्ये गुठळ्या होतात, ते भातावर आपण पिठलं घेतल्यावर ती गुठळी उचलून खायला इतकी मज्जा वाटते. खूप प्लेन पिठल्यापेक्षा हे खूप छान लागतं. हे 6 ते 7 मिनटं उकळवल्यावर बेसन शिजलेलं आहे आणि आता पिठलंही घट्ट झालेलं आहे. हे बघा. आणि आता आपण गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल. आणि गॅस बंद केल्यावर सुद्धा ते अजून काही वेळाने आळेल. हे बघा, अशा प्रकारे या पिठल्यामध्ये अशा गोळ्या राहतात, त्यामुळे त्याला गोळ्यांचं पिठलं म्हणतात. हा गरमागरम वाफाळलेला चांगला भात आणि त्याच्यावर हे मस्त गोळ्यांचं पिठलं. अगदी पंचपक्वान्नसुद्धा तुमची फिक्की पडतील असा हा बेत आहे. आणि नक्कीच तुम्हाला असं पिठलं केल्यावर 4 घास जास्त जातील, याची गॅरंटी मी देते. आणि त्याच्यावर घरी कढवलेलं साजूक तूप. बहारदार एकदम डिश, मस्त. बघा, पिठलं गरम असल्यामुळे कसं तूप वाहत आहे. कशी वाटली ही गोळ्यांच्या पिठल्याची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपण परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.